नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ दत्त आणि अनिखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे शुक्रवार आणि घरात पुन्हा मी एकटी आहे हार्डली 15-20 मिनिटासाठी. मम्मी पप्पा डॉक्टरकडे गेले, आईच्या दातांचं काम चालू आहे. सखी तिच्या घराजीसोबत मंदिरात गेली आहे, गौरी शाळेत गेली आहे, वहिनी मेडिकलमध्ये गेली आहे, दादा ऑफिसला गेला आहे आणि या पूर्ण घराची जबाबदारी आता पुन्हा माझ्यावर आली आहे. ती अशी आली आहे की माझं सेशन होतं म्हणून मी घरी आहे, नाही तर मी पण भटकायलाच असते, बाहेर मंदिरात गेलेले असते. तर सेशनचं माझं असं झालं ना की माझं टायमिंग चेंज करून घेतलं आहे. सखी रात्री झोपायला 1 वाजवते आता, कारण तिच्या इतकी मस्ती आलेली असते तिला आणि आईला रात्री की मला सकाळी 4:30ला उठणं पॉसिबल नाही होते. आणि मी उठली तरी त्या दादाचं असं म्हणणं आहे की तू रिकवरच झालेली नसते तर कसं काय तुझी एक्सरसाइज घेऊ. तो टायमिंग आम्ही चेंज करून आता 11चा केला आहे. तर 11 वाजता पण हे चॅलेंज असतं की भाई सखीला थांबून कसं ठेवायचं. पण चालू आहे, माझी फिजिकल स्ट्रेंथ वाढती आहे, माझा इंच लॉस होतो आहे. वेट लॉस मात्र माझा होत नाही आहे कारण माझ्या कॅलरीज वाढतच चालल्या आहे. पण बघू, चला अजून 3-4 महिने आहेत माझ्याकडे. 4 महिन्यात काय काय दिवे लावता येतील ते मी तुम्हाला दाखवेलच. उद्या दादाचा बर्थडे आहे. आमच्याकडे ना बर्थडेची मजाच राहत नाही एका पॉईंटनंतर, कारण होतं असं ना लागोपाठ बर्थडे येतात. म्हणजे लास्ट वीक पप्पांचा होता, लास्ट वीक पप्पाचा होता, लास्ट वीक माझा होता, या वीकमध्ये दादाचा, आणि आता असेच बर्थडे सुरू होतील. मग सखीचा येईल, पुन्हा आमच्या मनूचा येईल. तर अशी बर्थडेची जी मजा असते ना ती जातच नाही. 1-2 महिन्यांनी बर्थडे आले का वाटतं की भाई बर्थडे करायचा. आमचं असं असतं, सॅटर्डे संडे पुन्हा पुढचा सॅटर्डे दादा, किंवा मग म्हणजे एक वार त्यांचा असतो, त्याच्या आधीचा वार माझा असतो, परत त्याच्या पुढचा वार दादाचा असतो. असो, तर आमचं काहीतरी प्लॅन चालू आहे थोडा, कारण दादा तसा काही उत्साही नाही आहे. बट वहिनीला त्याच्यासाठी काहीतरी छान स्पेशल गिफ्ट घ्यायचं आहे, करायचं आहे, तिला सरप्राईज द्यायचं आहे त्याला एक. त्याच्यासाठी तिला वेळ मिळाला पाहिजे. मी तर फ्रीज बसली आहे. मी मेकअपचा क्लास लावून जवळजवळ 10 दिवस झाले, पण मी 10 दिवसात एकदाही गेलेलं नाही आहे. रिझन असं की मी रोज ताईला सांगते की ते मी आज 2 वाजता येते, 2 वाजता सखी आणि गौरी असा काहीतरी गोळ घालतं की माझं जाणं होत नाही आहे. बट आता मला मनावर घ्यावंच लागणार आहे. म्हटलं आता ताईला म्हटलं थांब, आता मी 1 फेब्रुवारीपासूनच येते, कारण उद्याचं जरी धरलं तर उद्या दादाचा बर्थडे, उद्या मी दिवसभर बाहेर असो, पुन्हा सुट्टी पडेल. तर ते 1 फेब्रुवारीपासून घरी काहीही गोंधळ असो, मी गुपचूप माझ्या क्लासला जाणार आहे. बाकी आज दिवसभरात काय होतं, वहिनी दादासाठी काय स्पेशल प्लॅन करते हे बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघ. त्यानंतर दुपारी आम्ही निघालो होतो वहिनीच्या हातावर टॅटू काढायसाठी. तिला दादाला तेच सरप्राईज द्यायचं होतं. तिथे गेलो होतो, प्रचंड गर्दी होती, पण आमचा नंबर डेफिनेटली लवकर लागला, त्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही. सगळ्यात आधी तिथे त्या दादाला 1000 वेळेस सांगत होती की DEE कर, DI करू नको, कारण त्याच्याकडे सगळे DI वाले स्पेलिंग होते दीपकचे. मग ते सगळं ते छान चिटकवून वगैरे घेतलं आणि मग प्रोसिजर सुरू झाल्यानंतर वहिनीचे हाल झाले. वहिनी अगं स्टार्टिंगला होतं, नंतर नाही होत. अगं नंतर नाही होत, तुझाच निर्णय होता. नाही वाटत ना आता काही. बरं, वहिनीची प्रोसिजर चालू होती ना, तेव्हाच आम्हाला कळलं की कोपऱ्यात एक दादा बसलेला होता जो त्याच्या साल्याचा टॅटू काढत होता, कारण त्यांची डेथ झालेली होती. थोडं इमोशनल वातावरण होतं त्यावेळेस त्या पोझिशनला. किती त्रास झाला पण ठीक आहे. अहो ते जाऊ द्या, तुम्ही पटकन या. माझी सखी हरवली, पटकन शोधा तर माझ्या सखीला. कुठे गेली बरं माझी सखी? तुम्ही घेऊन गेले होते का माझ्या सखीला? शोधा तर माझी सखी कुठे आहे. तुमचा व्हिडिओ पूर्ण ब्लर आला मगाचा. हे बघा, कशाची हाऊस असते लहान मुलांना. बघा, कोण भेटलं तुम्हाला? वा, तर आम्हाला घरी येऊन 15-20 मिनिटं झाले. आम्ही यायच्या आधीच दादा घरी होता, त्याच्यामुळे यांना कोणाला टॅटू दाखवता आला नाही. अर्थात पप्पा तर आत्ता आले. तर छान झाला आहे वहिनीचा टॅटू. मी फेशियल हेअर रिमूव्हलची फर्स्ट सेटिंग करून आले आज. माहीत नाही किती फरक पडतो किती नाही. तुमच्यापैकी कोणी केली असेल तर सांगा. तुम्ही नाशिकमध्ये असाल तर त्यांच्याकडे ऑफर चालू आहे 1499ची. पण माहीत नाही, म्हणजे मला आता तर काही फरक नाही जाणवत आहे. ऑफकोर्स नाही जाणवत. बाबांनी बुंदी आणली शकीला. कुठला प्रसाद आहे पप्पा? का तुम्हाला बिस्किट दिलं होतं ना, म्हणून तुला आणलं मी तर. अरे बाप्पाचे प्रसाद आणला बाबांनी. कुठला प्रसाद आहे पप्पा? का पप्पा कुठला प्रसाद आहे? शंकराच्या मंदिरातला.
वा तिथे शंकराचं मंदिर आहे छानपैकी. बाय बाय. बाय. तर आम्ही आलोय, छान टॅटू झालाय दादाला. तर रात्री 12 वाजता दाखवू त्याचा कुठे केक गेले कट करू. आम्ही टॅटू करायला गेलो होतो. काय पप्पा माहेर गेलो होतो हे नाही माहिती, पण सकाळी टॅटूचा विषय काढला. पप्पा होता काही पण नको भरवतं पूनमला. म्हटलं मी नाही भरवलं, तुमची पूनमच चालली आहे. हो चला तुम्हाला संध्याकाळी दाखवतो. पप्पा तुम्ही काय गिफ्ट देणार दादाला? खबर ते तुम्ही माझं पण बर्थडे गिफ्ट राहिलं, आता दादाचं पण राहिलंय. आता ते व्हिडिओत कसं तुम्ही कबूल केलं की देऊन देताना असं काय देणार आहे तुम्ही कोणाला? दादाला? त्याला मोठा फ्लॅट दिला मी, असं काय आणि केलं? मला हा, तुला बी दिला ना मोठा, तिकडे फ्लॅट नाही का तुझा? नाही तुम्ही नाही दिला तो. किती हलकट. तर तुम्ही मला जे कबूल केले ते देऊन टाकाल ना आता बर्थडेला. तुला 10 लाख रुपये दिले होते, आठवतं का तुला? तुम्हाला मी परत पण केले होते 10 महिने, ते आठवतं का तुम्हाला? तुला कोणी सांगितलं परत करायला? नाही ते जाऊ दे. तुम्ही या आता जे माझ्या बर्थडे कबूल केलं ते देणार आहे ना मला? देणार, काय काळजी नको, देणार. काय ना ते मी तुम्हाला पुढच्या 2 ब्लॉग मध्ये सांगणार. पुढच्या 2 ब्लॉग पण ते पप्पा मला ते देऊन देणार आहे. हो बरोबर आहे. पप्पा स्वतःचेच केस बघताय. तर रात्री 12 वाजता आम्ही दादाचा केक कट करतोय आणि दादापेक्षा ह्या पोरी इतक्या एक्सायटेड आहेत. दोघी पण झोपल्या नाहीयेत. ए अगं सखी तुला केक नाही खायचा आहे, सरक साईडला. कोणाचा केक बाळा हा? आणि बर्थडे कोणाचा आहे आज? नाही ना माझा आहे. मामाचा बर्थडे. मामाला म्हण हॅपी बर्थडे मामा. गौरी हॅपी बर्थडे पप्पा कर. पप्पा मामा हॅपी बर्थडे कर. पप्पी दे एक हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बा चला आता झोपायला चला. हॅपी बर्थडे मामा. मामा हे बघ आता बघ 12 वाजले म्हणा, आता आपण केक कापू. सांग मामा. 12 बाबा झोपले. बाबांना उठवायचं का? तो बाबांना नाही उठवायचं. बाबाला सकाळी देऊ आपण केक. चल तू झोपायला चल, संपला केक आता चल. माझे कोण जुड? तपास. 5 4 3 2 हॅपी बर्थडे. शेजारच्या माऊला दे रे, शेजारच्या माऊला दे. आता घ्या. चला संपला आता, उठा. सखी घेतलं कोणतं सोन्याचा कडा? तू दादाला घेतलं ते तुझ्या ह्या हातात आहे पण या साईडच्या. ते टॅटू काढलेलं. तुम्हाला कसं काय कळालं? माझं माइंड लय शार्प आहे. तुला कस काय कळलं तिने टॅटू काढलाय? जाऊ सांगायचं थोडं. ए तुला कस काय कळलं तिला टी? जाते टॅटू दाखव. ए ते जाऊ दे, तुला कळलं कस काय ते सांग. ते सांगतो ना नंतर. अरे वा. इकडे बघू. good. ए तू सरप्राईजचा घोळ केला आमच्या. आम्ही किती वेळचं खोटं बोलतोय तुझ्याशी. प्लॅस्टिकच्या पिशव्या हातात लावून फिरतात, दिसणार नाही का ते? इथपर्यंत होती ना, इथपर्यंत लावलेलं होतं की इथपर्यंत. पण तिने स्वेटर घातलं होतं वरतून. स्वेटरच्या इथून दिसतं थोडस असं. ते बाहेर आलेलं पाहिलं होतं मी. काय रे तरी पण नव्हतं सांगायचं ना रे. तिने म्हटलं दाखव. तिला किती त्रास होत होता रे बिचारीला. आवडलं? मस्त एकदम, भारी गिफ्ट. एकदम मस्त आहे. त्याचा फोटो काढा. तिला माझ्या लेकीला केक द्या. इकडे हो तू, इकडे पुन्हा मी दे दाखव. बरं जॉनी जॉनी म्हण. जॉनी जॉनी माझ्याकडे तोंड करून म्हण रे. मग मला म्हणून दाखवायचंय का? अगं तो लाईट लागला ना म्हणून शानी झाली. म्हण जॉनी जॉनी eating sugar, open telling lies, open your mouth, January, हाँ 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 केक खाल्ला वाटतं नाकाने. आणि काय ग सखी अजून ते संडे मंडे काय ग? हा 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 अगं फ्रायडे ना. फ्रायडेच येत नाही तुला. सॅटरडे. स्वतःलाच अप्रिशिएट करा. रोज रात्री 1 वाजवता ह्या दोघी आता असंच खेळून खेळून.
मामाला किती छान छान येतं. ट्विंकल ट्विंकल येतं का ग? What do you want? अयो बाबा. वर्ल्ड सो हाय. Like a diamond. अरे टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. आणि आता काय राहिलं? 1 2 राहिलं वाटतं. हं. 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 5. हं. 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 व्हेरी गुड. एवी हे आणि ते गौरी सखी बाप्पाला कसं म्हणायचं ग? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाप्पा आम्हाला सुखी ठेव. लाडात आली सखी लाडात आली. आणि काय म्हणायचं? बुद्धी दे, विद्या दे, आरोग्य दे. कट टू डे 2. काल रात्री अगदी छान बर्थडे सेलिब्रेट झाला. ऑफकोर्स वहिनीचं सरप्राईज वेळेवर वाया गेलं कारण दादाला आधीच कळून चुकलं होतं. बट असो. तर आज दुसरा दिवस आहे. मी सकाळी लवकर उठलेली होती पण आम्हाला खाली जाता येत नाही कारण ह्या पिल्लूला वरती बेडरूममध्ये एकटं सोडता येत नाही. भीती वाटते खाली इथे पायऱ्या वगैरे आहेत ना वरती. सो ती उठल्या म्हणजे ती जेव्हा झोपलेली असते तोपर्यंत एकाला शेजारीच बसून राहावं लागतं. एक तर मी नाही तर आई. तशाच आमच्या आंघोळी होतात सकाळी. आज आईला जरा वेगळं काम पण लागलं आहे त्याच्यामुळे मी अशीच बसलेली आहे. ऑफकोर्स निखिलशी बोलणं होतं एवढ्या वेळात कारण आज आता त्याची फ्रायडे इव्हिनिंग आहे त्याच्यामुळे आज त्याने बऱ्यापैकी वेळ दिला माझ्याशी बोलायला. नाही तर त्याला अजिबात वेळ नसतो. गोंडूला पण गोड गोड झोपलं आहे माझं. काल रात्री तुम्ही बघितलंच असेल आम्ही किती अभ्यास करत होतो रात्री त्याच्यामुळे आम्हाला झोपायला चांगला 1-1:30 वाजला होता. आणि आता आम्ही लवकर उठणार नाही, दुपारी लवकर झोपणार नाही आणि आज रात्री पुन्हा तेच सुरू असेल. सो जोपर्यंत मामाकडे आहे तोपर्यंत आमची हीच नाटकं सुरू असणार आहे. पण तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.